पुष्कळ लोकांना या वधस्तंभाचा संदेश मूर्खपण वाटतं. त्यांना असं वाटतं देव असून वधस्तंभावरती कसा लटकला. चोराला पण तेच सांगितलं नाही का, तू जर देवाचा पुत्र आहेस, तू जर देव आहे, तुझी पण सुटका कर, तुमची पण सुटका कर. पण दुसरा चोर, त्या चोरानं त्या वधस्तंभाकडे एक सामर्थ्य, एक ताकद म्हणून पाहिलं. याला पण ताकद पाहिजे होती दुसऱ्या पहिल्या चोराला. कसली ताकद? खाली सुटावं, चोऱ्या कराव्या, परत एकदा जगामध्ये जावं, इच्छेप्रमाणे जीवन जगावं, चोऱ्या कराव्यात, व्यभिचार करावा, जारकर्म करावं. परंतु या दुसऱ्या चोरानं तिथं असं म्हटलं, ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी वधस्तंभ एक सामर्थ्य आहे. आमेन. मग सामर्थ्य म्हणजे नेमकं काय? कान देऊ नाही का? जगामध्ये तुमच्याकडे ताकद असेल, ताकदीनं तुम्ही जगावरती राज्य करू शकता. आज तुम्ही बघितलं जे रशियाचं युक्रेन बरोबरचं युद्ध आहे, जगातल्या सगळ्या लोकांना रशिया धमकी देते. अमेरिका सारखं बलाढ्य राष्ट्र रशियाच्या धमकीला घाबरत आहे. एका ठिकाणी ते शांत बसलंय आणि त्या युक्रेनवरती हल्ले करून त्यांची शहरं, त्यांची लोक मारून टाकत आहे. का? त्यांच्याकडे ताकद आहे. ताकद असेल तर तुम्ही मिळवू शकाल. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तरी सुद्धा जगातल्या सगळ्या चांगल्या वस्तू तुम्ही मिळवू शकाल. सगळ्या चांगल्या वस्तू जर तुमच्याकडे पैसा असेल तर. तुमच्याकडे ज्ञान असेल, या ज्ञानाच्या बळावरती तुम्ही जगातली सगळ्यात मोठी जागा मिळवू शकाल. परंतु कुठपर्यंत ओझे तुम्ही मिळवता? जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत. त्यानंतर मात्र स्वर्ग राज्य तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. का? स्वर्ग राज्य देण्याचा अधिकार फक्त येशूकडे आहे. मग तुमची ताकद, तुमचा पैसा, तुम्हाला लक्षात येतं का? ज्यावेळेस तो शिमोन जादूगार आणि पौलाकडनं अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन, पवित्र आत्मा आणि सगळं काही घडत असताना तो होतो, हे असणारं कृपादान, हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मला दे, वाटेल तितका पैसा मी तुला द्यायला तयार आहे. त्यानं धन कमवलं होतं, पण त्याला जे पौलामध्ये सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची गरज होती. त्याच म्हणतो, अरे सैतानाच्या पुत्रा निघून जा. पैशानं कोणी काही मिळू शकत नाही.